Hello everyone, welcome back to EduCraft classes. Today we will see here noun. आज आपण समर व्हेकेशन स्पेशल बॅचेस मध्ये इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत. त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट ऑफ स्पीच शब्दांच्या जाती पाहिलेली आहे. त्यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे नाउन, नाम किंवा संज्ञा. ते आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता पहिल्यांदा सब्जेक्ट. कोणत्याही सब्जेक्टमध्ये ग्रामर हा त्या सब्जेक्टचा किंवा त्या लँग्वेजचा सोल असतो किंवा आत्मा असतो. तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा स्कूल एक्झामसाठी ग्रामर हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हा मोठो ठेवूनच मी तुम्हाला व्याकरणाचा भाग शिकवणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आहे नाउन. नाउनचे डेफिनेशन काय आहे? नाउन इज अ टर्म गिवन टू नेमिंग वर्ड्स. व्हॉट इज मीन बाय नाउन? नाउन इज अ टर्म गिवन नेमिंग वर्ड्स. दॅट वर्ड्स नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग्स और ऑब्जेक्ट. आता नाउन टाइप्स कोणते आहेत? नामाचे प्रकार कोणते आहेत? तर इंग्लिशमध्ये 10 टाइप्सचे नाउन आहेत. ते कोणते आहेत? तर पहिला आहे कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, कॉन्क्रीट नाउन, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन आणि त्याच्यानंतर आहे कंपाऊंड नाउन, टाइप्स ऑफ नाउन. नामाचे 10 प्रकार आहेत. कोणते आहेत? कंपाऊंड नाउन, प्रॉपर नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, कॉन्क्रीट नाउन, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, कंपाऊंड नाउन, कलेक्टिव्ह नाउन, सिंग्युलर नाउन और आणि प्लुरल नाउन. अशा प्रकारचे 10 प्रकारचे टाइप्स आहेत. त्यातला पहिला टाइप्स आहे तो म्हणजे कंपाऊंड नाउन. कंपाऊंड नाउन म्हणजेच सामान्य नाउन. सामान्य नाम किंवा जनरल नाउन सुद्धा आपण म्हणतो, सर्वसामान्य नाम. आता नॉन स्पेसिफिक पर्सन, प्लेस, थिंग्स, एनिमल्स इटीसी या पद्धतीने. नॉन स्पेसिफिक म्हणजे इथे स्पेसिफिक आपल्याला माहित नसते. कोणत्याही ठिकाणाचं, कोणत्याही व्यक्तीचं, कोणत्याही एनिमलचं आपल्याला प्रॉपर नाव माहित नसतं. त्याला काय म्हणतो आपण? कॉमन नाउन म्हणतो. आता एक्झाम्पल मध्ये आहे मॅन, सिटी, रिलीजन इटीसी. सेंटेन्स पाहूया. सेंटेन्स आहे बीना इज ए स्कूल गर्ल. आता बीना इज ए स्कूल गर्ल म्हणजे ते गर्ल हे आहे ना, ते कॉमन नाउन आहे. हे गर्ल अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो, सेंटेन्स घेऊ शकतो. दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे मूळ नाउन. मूळ नाउन स्पेसिफिक पर्सन्स और पीपल्स, थिंग्स, एनिमल्स और ऑब्जेक्ट. हे म्हणजे आपल्याला काय असते? प्रॉपर नाउन मध्ये नाम ही माहिती असते आपल्याला. प्रॉपर नाउन म्हणजे काय? स्पेसिफिक पर्सन्स, थिंग्स, प्लेसेस इटीसी म्हणजे आपल्याला प्रॉपर नाउन माहित असतं. प्रॉपर कोणता आहे, स्पेसिफिक माहिती असतात. त्याचे स्पेसिफिक म्हणजे कोणताही व्यक्ती असू द्या, ठिकाण असू द्या, त्याचं नाव माहिती असतं, त्याला प्रॉपर नाउन म्हणतात. तसेच पुढे आहे एक्झाम्पल आहे सागर, दिल्ली, ऍपल इटीसी. कोणत्याही व्यक्तीचा असू द्या, ठिकाणाचा असू द्या, फ्रूटचा असू द्या, कोणत्याही फ्लावरचा असू द्या, नाव आपल्याला प्रॉपर माहिती असतं. त्याला आपल्याला सेंटेन्स पाहायचा आहे. सेंटेन्स आहे लताजी वॉज ए व्हेरी गुड सिंगर. लताजी वॉज अ व्हेरी गुड सिंगर. आता यातलं प्रॉपर नाउन आहे लताजी. आपल्याला माहिती आहे कोण गुड सिंगर कोण आहे? लताजी आहे. ते माहिती आहे म्हणून आपण इथे अंडरलाईन करून घेतलेले आहे. तिसरा आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे अमूर्त नाम किंवा संज्ञा. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? समथिंग दॅट यू कॅनॉट परसिव्ह विथ युअर 5 सेन्सेस म्हणजे तुमच्या 5 इंद्रियांना कळू शकत नाही. अशा प्रकारचे इथे
आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन घेतो. तर एक्झाम्पल मध्ये आहे लव, फ्रीडम, करेज, ETC. करेज म्हणजे धैर्य, अशा प्रकारचे. त्याचं सेंटेन्स आहे द एंटायर क्लास laughed at me. laughed at me म्हणजे संपूर्ण क्लास किंवा संपूर्ण वर्ग माझ्यावरती हसला. आता इथे एंटायर आहे ना, ते ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. संपूर्ण, एंटायर म्हणजे संपूर्ण, संपूर्ण वर्ग माझ्यावरती हसला. आता तिथे अंडरलाईन केलेली आहे. चौथा आहे कॉन्क्रीट नाउन म्हणजे ठोस संज्ञा किंवा ठोस नाम. कॉन्क्रीट नाउन म्हणजे ठोस नाम. आपल्याला हे माहिती असते ते काय आहे, कोणती वस्तू आहे, कोणता प्लेस आहे ते आपल्याला माहिती असतं. एक्झाम्पल आहे पेन्सिल, बुक्स, बुक, बनाना, ETC. She reads 10 books in a week. आता इथे बुक्स हे कॉन्क्रीट नाउन आहे. आपल्याला माहिती आहे तिने काय वाचलेलं आहे ते, म्हणून आपण इथे अशा प्रकारचे एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथे बुक्सला अंडरलाईन केली आहे. पाचवा आहे काउंटेबल नाउन म्हणजे मोजण्यायोग्य नाम किंवा संज्ञा. नाम काउंटेबल नाउन म्हणजे काउंट करू शकतो आपण. तर एक्झाम्पल मध्ये आपण घेऊया चेअर्स, ट्रीज, ट्रेन्स, ETC. आता एक्झाम्पल सेंटेन्स घेऊया. ही needs an amount $500 right now. इथे 500 हे काउंटेबल नाउन आहे. इथे आपल्याला अमाऊंट माहिती आहे, काउंट करू शकतो आपण, त्याच्यामुळे इथे हे अशा प्रकारचे एक्झाम्पल घेतलेले आहे. सहावा प्रकार आहे अनकाउंटेबल नाउन. आता काउंटेबल नाउन म्हणजे काय, कॅन बी काउंटेड म्हणजे काउंटेबल, आणि अनकाउंटेबल म्हणजे काय, कॅन नॉट बी काउंटेड म्हणजे ते मोजता येत नाही. त्यालाच काय म्हणतो, न मोजता येण्याजोगे किंवा न मोजता येणारे नाम. अनकाउंटेबल नाम त्याला आपण म्हणतो. त्याचे एक्झाम्पल्स आहेत ऑटर, मिल्क, राईस, ETC. आता त्याचे सेंटेन्स आपण घेऊया. ऍड सम चीज टू माय पिझ्झा. इथे चीज हे अनकाउंटेबल नाउन आहे, आपण मोजू शकत नाही. तसेच पुढे आहे सातवा प्रकार आहे कंपाऊंड नाउन. कंपाऊंड नाउन म्हणजे संयुक्त नाम. संयुक्त नाम संयुक्त नाम म्हणजे काय, कंपाऊंड नाउन म्हणजे काय, मेड अप ऑफ 2 or more स्मॉलर वर्ड्स म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त आपण लहानात लहान शब्द तयार करतो, त्याला काय म्हणतो, कंपाऊंड नाउन म्हणतात. एक्झाम्पल आहे सिस्टर इन लॉ, सिस्टर इन लॉ. पुढे आहे
जुस, स्कूल बॉय, etc. आता सेंटेन्स घेऊयात. ए फिश इज फ्राईंग इन ए फ्राईंग पॅन. इथे फ्राईंग पॅन दोन शब्द आपण एकत्र करून घेतलेले आहेत, त्याला काय म्हणतात? कंपाऊंड नाउन म्हणतात. दोन नाम एकत्र करून घेणे म्हणजे कंपाऊंड नाउन. पुढे आहे 8वा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय आहे? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे सामूहिक नाम. नाम किंवा संज्ञा आपण म्हणू शकतो. आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजे इट रेफर टू ग्रुप ऑफ थिंग्स एज वन होल. म्हणजे कोणत्याही वस्तूंचा एकत्र ग्रुप किंवा गट, त्याला काय म्हणतो आपण? कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. त्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत बंच, ग्रुप, फॅमिली, टीम, etc. आता त्याचे सेंटेन्स घेऊया. सेंटेन्स काय आहे? ए टीम ऑफ प्लेयर, अ टीम ऑफ प्लेयर्स किंवा ए क्लास ऑफ स्टुडंट्स अशा आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो. पुढे आहे 9वा प्रकार आहे सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम. एकवचनी नाम यामध्ये सिंग्युलर नाउन इट रेफर टू वन पर्सन्स, थिंग्स, ऑब्जेक्ट, etc. आता इथे सिंग्युलर नाउन मध्ये एकच नाम येतं. कोणतं? एकवचनी नाम त्याला म्हणतात. एक्झाम्पल आहे शीप, काऊ, टेबल, etc. अशा पद्धतीचे आपण खूप साऱ्या कोणत्याही वस्तू घेऊ शकतो. आता सेंटेन्स आहे सी पेन्सिल राइट्स व्हेरी डार्कली. व्हेरी डार्कली. इथे सिंग्युलर नाम कोणतं आहे? पेन्सिल. एकच पेन्सिल आहे, त्याच्यामुळे एक वचन आहे आणि एकवचनी नाम आहे. सी पेन्सिल्स राईट व्हेरी डार्कली. यामध्ये पेन्सिल हे काय आहे? एकवचनी नाम आहे. पुढे आहे शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे प्लुरल नाउन म्हणजे अनेकवचनी नाम. अनेकवचनी नाम. आपण इथे अनेकवचनी नाम प्लुरल नाउन. आता प्लुरल नाउन म्हणजे काय? तर इट रेफर मोर दॅन वन पर्सन, थिंग्स और ऑब्जेक्ट, etc. आता इथे एक्झाम्पल आहे cows, sparrows, goats, etc. अशा पद्धतीचे आपण एक्झाम्पल इथे घेऊ शकतो. सेंटेन्स काय आहे यामध्ये? These are so many villages near my hometown. आता these are so many villages near my hometown. आता इथे villages हे प्लुरल नाउन आहे. इथे अंडरलाईन करून घेतलेले आहे. अशा पद्धतीचे आपण एक्झाम्पल्स किंवा सेंटेन्सेस इथे आपण घेऊ शकतो. आता हे नामाचे 10 प्रकार आपण इंग्लिश मधून सविस्तर पाहिलेले आहेत. पुढचा व्हिडिओ आपण प्रोनाउन म्हणजे सर्वनामांचा पाहणार आहोत. अशाच पद्धतीने डिटेलमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.